गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, समसंबंध काल पण आपण हा घटक पाहिलेला आहे. आज थोडी काठिण्यपाती असणारे प्रश्न आपण घेऊन या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. पहा, पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. बघा, या दोन संख्यामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे? बघा, पहिल्या 4 अंकी संख्येत आणि त्यानंतरच्या 4 अंकी संख्येत तेच अंक आहेत बघा. इथं जे 3 आहे तेच इथं आहे. इथं जे 7 आहे तेच इथं आहे. इथं जे 8 आहे तेच इथं आहे. आणि इथं जे 9 आहे तेच इथं आहे. म्हणजे फक्त क्रम पहा. आता मी ह्याला 1, 2, 3, 4 असा क्रम दिला. 1, 2, 3 आणि 4. आता 8 किती क्रमांकाची संख्या आहे रे? 3. 3 एक क्रमांकाची संख्या आहे. 7 2 क्रमांकाची संख्या आहे. आणि 9 हे 4व्या स्थानाला तसंच आहे. मग ह्याला 1, 2, 3, 4 मी क्रम दिला. आणि 2 नंबरचा क्रम कसा आहे? तर 3, 1, 2, 4. 3, 1, 2, 4. मग मला सांगा, ह्याच्यामध्ये 3 नंबरला अंक कुठला होता? 3. 1 नंबरला 8. 2 नंबरला 9. आणि 4 नंबरला 2. हे उत्तर आहे. बघा, आहे का पर्यायामध्ये 3892 कुठं? 3892. पर्याय क्रमांक 1 आहे का? ठीक आहे. नेक्स्ट. 75चा संबंध 132शी तर 86चा संबंध पर्यायापैकी कोणत्या संख्येशी? आता 75 मध्ये कोणते दोन अंक आहेत बघा? 7 आणि 5. आता या दोन संख्यांची बेरीज करून पहा, किती येते रे बेरीज? 12. 12तलं 1 मी शतक स्थानी लिहितो आणि 2 एकक स्थानी लिहितो. आणि एकक आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज मध्यभागी लिहितो. याच पद्धतीनं 86 मध्ये कसं होईल सांगा? 8 आणि 6 ची बेरीज किती येणार? 14. त्यातलं 1 शतकला, 4 एककला. आणि ह्या दोघांची बेरीज दशकला. 4 आणि 1 5. आहे का 154 पर्याय? 154 पर्याय. पर्याय क्रमांक 1. पर्याय 1. ठीक आहे. नेक्स्ट. 47 ला 37 तर 86 ला काय? बघा, 47 वरून 37 कसं आलं? 47 मधील जे अंक आहेत 4 आणि 7 यांची बेरीज करूया. समजा किती आली बेरीज? 11. पुन्हा 11ला 3 न गुणलं किती आला गुणाकार? 33. 33 वर काय केल्यावर 37 येणार सांगा? 33 मध्ये 4 मिळवावं लागेल, ऍड करावं लागेल. किती आलं मग? 37. आता हे 4 कुठून आणलं? तर त्या 47 मधील दशकचा अंक आहे पहा. अगदी सेम 68 मध्ये करूया. अगोदर काय केलं मग? म्हणजे 6 आणि 8 किती आली बेरीज? 14. मग अशी आपण 3 पट केलती, आता आपण 3 पट करू. किती येणार 14 ची 3 पट? 42. आता मग अशी 4 ऍड केलतं, दशक स्थानचा अंक ऍड केलता. आता इथे दशक स्थानचा अंक किती आहे? 6. मग त्यात 6 ऍड करूया. किती बेरीज? 48. 48. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुचत असेल तरी सांगा. ठीक आहे. नेक्स्ट.
968 ला 484. तर 1196 ला काय काय आहे रे? या 968 ला जर 2 न भागलं तर किती ते बघा ना भागाकार. 2 चौक 8, 2 आठी 16, 2 चौक 8 आली का निमपट? म्हणजे पहिल्या संख्येची निमपट करायची. मग 1196 चं निमपट करा. 2 पंचे 10, 2 नवे 18 आणि 2 आठी 16. 598 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. चला नेक्स्ट. 21,49,370 चा संबंध 28,54,710. तर 27,35,730 चा संबंध कशाशी? अंकांची बेरीज करून पहा. किती येतील अंकांची बेरीज? 2 आणि 1 3, 4 7, 7 आणि 9 16, 16 आणि 3 19, 19 आणि 7 26 ना? आता ह्या दुसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज करून बघा. 2 8 10 9 5 15, 15 4 19, 19 आणि 6 25 आणि 1 26. आता इथल्या अंकाची बेरीज करा. 2 आणि 7 9, 9 आणि 3 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 3 26. आता असा पर्याय शोधा की ज्यातील अंकांची बेरीज 26 येते. कुठल्या पर्यायात 26 बेरीज येते पहा. आता इथे बेरीज किती येते बघा. 12 15 21 पर्याय 26. क्रमांक 3. पर्याय पर्याय 3 का? क्रमांक 3. 2 मध्ये किती येईल बेरीज? किती का कोणी? 19 ना? 3 मध्ये अंकांची बेरीज 26 आणि 4 मध्ये किती आली? 33. 33. मग कुठला पर्याय आला? बेरीज अंकांची 26 असणारा पर्याय क्रमांक 3. 3. चला नेक्स्ट. बरोबर. कसं काढलं सांग सोना? 2 चा घन 8 भागिले 4 2. 4 चा घन 64 भागिले 4 16. म्हणजे घनाला वर्गानं गुणलं होय. घनाला अशी 4 ने भागलं. आता मी करतोय ते पण बरोबर आहे की नाही बघा. 2 चा वर्ग 4 वजा ती संख्या किती आलं? वजाबाकी 2. तसे इथं बघा 4 चा वर्ग वजा 2 केलं. किती आला 4 चा वर्ग? 16. 16 आणि वजा 2 किती येणार? 14. 14. कितवा पर्याय आला? 14. 4था. नेक्स्ट. 555 चा संबंध 185 शी जसा आहे तसा 769 चा कशाशी? पाचशे 55 ला 3 न भागा पण 3 एके 3, 2 5 25, 3 8 24, 1 5 15, 3 5 15. म्हणजे 3 न भागले. आता ह्याला 3 न भागून बघा किती येते. 3 दुनी 6,
3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 223 पर्याय 1. नेक्स्ट 40चा 15शी तर 30चा कशाशी? वीस. बरोबर. कारण गुणाकार 600 येण्यासाठी 30ला कितीनं गुणलं पाहिजे? 20नं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9वा. नव्वद. 9चा वर्ग 81 अधिक 9 बरोबर 90. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न 10वा. एकोणतीस. 29 म्हणजे 29ला जर 3 न गुणलं आणि त्यातून जर 8 वजा केलं तर 79 येते का चेक करूया आपण. 29 त्रिक 87 आणि 87तून 8 मायनस केल्यानंतर किती येणार? वजाबाकी 79. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 30ला 11 56ला किती? सर पर्याय क्रमांक 4 15. अगदी बरोबर. 8 गुणिले 7 आणि त्याच 2 क्रमांक अंकांची बेरीज 4. किती येणार? 15. पर्याय 15. क्रमांक 4. तेराशे 22, 1354, 2341 ला काय? बघा इथं शतक आणि सहस्त्रस्थानचा अंक समान आहेत बघा. 13 13. मग इथं 23 आहे म्हणजे उत्तरामध्ये 23 ने सुरुवात होणार आहे की नाही? सर पर्याय क्रमांक 4.
कसं काय 4? 22 दुणे 44 अधिक 10 54. हम्म. मग 41 दुणे 82 आणि 10 नाहीच की तिथं. सर पर्याय क्रमांक 2. कसं काय 2? 1322 आणि 1354 मध्ये 3 आणि 2 ची बेरीज केली तर दशक स्थानचा अंक येतो. आणि 2 आणि 2 ची दशक व एकक स्थानची बेरीज केल्यावर ना एकक स्थानचा अंक येतो. काय नाव तुझं? प्रज्वल. हो. छान. बघा त्यानं काय केलं, ह्या 3 आणि 2 ची बेरीज केली. बघा इथे त्याला 5 दिसली. पुन्हा ह्या 2 आणि 2 ची बेरीज केली, इथं 4 दिसली. अगदी असंच करायचं होतं. इथं 3 आणि 4 ची बेरीज इथं 7 येणार आणि ह्या 4 आणि 1 ची बेरीज इथं 5 येणार. म्हणजे 2375. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. बघा की आता सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2. 2 बरोबर आहे. कसं पहा, त्या 3 अंकी संख्येतील अंकांची बेरीज करून बघा किती आली? 10. आता मगाशी आपण अंकाच्या बेरजेत काय केलं, त्या बेरजेची निमपट मिळवली होती, आहे की नाही? मग इथं अंकाची बेरीज 10 आली. 10 ची निमपट 5 त्यात मिळवूया. किती येणार? 10 आणि 5 ची बेरीज 15. म्हणजे पर्याय क्रमांक 2. एकशे 21 ला 15, 232 ला किती? पर्याय क्रमांक 1. सांग कारण. कारण 121 मधील अंकांची बेरीज 4 आणि 4 चा वर्ग 16 वजा 1 15. मग तसंच 232 मधील अंकांची बेरीज येते 3 आणि 2 5 आणि 2 7. म्हणून 7 चा वर्ग 49 वजा 1 48. करेक्ट. व्हेरी नाईस प्रसन्न. बघा अंकांची बेरीज 1 2 1 4 आणि 4 चा वर्ग किती आला? 16. 16 मधून 1 वजा केल्यानंतर किती येते? 15 येते. अगदी सेम 232 मधील 2 3 आणि 2 ह्या सगळ्यांचा जर वर्ग केला तर तो येतोय 5 आणि 2 7, 7 चा वर्ग 49 आणि वर 1 वजा केलं त्या पद्धतीने या 49 मधून पुन्हा 1 वजा करूया. वजाबाकी येते 48. पर्याय क्रमांक 1. सातशे 38 ला 11, 966 ला काय?
सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 नाही. आता 738 मधील शतकच्या 7चा वर्ग करा. किती आला 7चा वर्ग? 49. हा 49. आणि उर्वरित दोन अंकी संख्या कुठल्या आहे 7 सोडल्यानंतर? 38. ती मायनस करूया 49 मधून. किती आली वजाबाकी? 11. आलं का पुढं? 967 मधील 9चा वर्ग? 81. 81. आणि 81 मधून पर्याय. उर्वरित दोन 15. म्हणजे पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 1. नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 4. तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा 3 बरोबर आहे. कारण 2 चा घन किती रे? 8. आणि मग तुम्ही जर 0.2 चा घन घेतला तर तो किती येणार आहे? 0.008 बरोबर ना? 8. कारण घनसंख्येमध्ये दशांश नंतर अंकांची संख्या ही 3च्या पटीत असते. आता इथं बघा 3च अंक आहेत म्हणजे हा 0.2 चा घन होईल. अगदी अशाच पद्धतीने 3 चा घन आपल्याला माहित आहे 27. मग आपण जर 0.3 चा घन काढला तर दशांश नंतर 3 अंक असलं पाहिजेत. म्हणजे इथं 0 दिला आणि तिथं दशांश देऊन 0 म्हणजे 0.027. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. कारण 7 गुणिले 3 एक 21 आणि 4 दुणे 8 अधिक 1. 9. बरोबर. पर्याय क्रमांक 3. म्हणजे क्रमांक 3 आणि 3. 7चा गुणाकार केला 21 आणि त्या 21 मध्ये 1 मिळवलं 22. अगदी असं 42 मधील 4 आणि 2 चा गुणाकार 8 आणि 8 मध्ये 1 मिळवलं 9. पर्याय क्रमांक 3. बहात्तरला 44, प्रश्नचिन्हाला 26. बहात्तर 44 ना? पर्याय क्रमांक 1. पर्याय सर क्रमांक पर्याय क्रमांक 1. हा कसं केलं सांगा? बरोबर आहे. 7 72 अधिक 2 36 8 प्लस आलं. 8. एक जण सांगा. 72 ची निमपट बरोबर 36 आणि 36 प्लस 8 बरोबर 44. प्रश्नचिन्हाच्या जागी 36 जर ठेवला आपण तर 36 ची निमपट 18 आणि 18 प्लस 8 26. बरोबर. म्हणजे इथं 72 ची निमपट 36 आणि 36 मध्ये किती मिळवायचं? 8 तेव्हा 44.
जर पर्यायात आपण 36 जर घेतलं तर 36 ची निमपट किती? 18 आणि 18त 8 मिळवल्यावर 26. करेक्ट. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. काय केलं सांगा? संख्येतील पहिल्या स्थानच्या सगळ्या अंकांची बेरीज केली. 9 आली. आणि 9चा वर्ग केला सर 81. 9चा वर्ग 81. नंतर ह्या सगळ्या संख्यांची बेरीज केली 514. 10 आली. 10चा वर्ग 100. पर्याय क्रमांक 4. बरोबर. अंकांची बेरीज 10 आली आणि 10चा वर्ग केला 100. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. एकतीसच्या उलट किती रे? अंक अदला बदल करा. एक दशकची. 13. मग 13 वरून 108. 13 चोक 52. त्याचा अदला बदल करा. काय येणार? 27. गुणा पर्याय क्रमांक 4. पर्याय पर्याय क्रमांक 4. 108. क्रमांक 4. बरोबर. नेक्स्ट. आराध्य आहे का? आराध्य शिंदे. आराध्य आवाज येतोय का? बर ठीक आहे. 17चा 41 संबंध तर 21चा 81. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा, सांग 44. कारण. कसं केलं? 1 गुणिले 7. हम्म. मग त्याच्यानंतर त्या दोघांची बेरीज 41 येते. बरोबर. तसं मग 21 पहिल्यांदा 2 पट 42. आणि पुन्हा 42 मध्ये काय मिळवायचं? 2 आणि 1 चा गुणाकार. 2 मूळ गुणिले 1. 21 त्यातील 2 आणि 1 चा गुणाकार मिळवायचा. म्हणजे 42 अधिक 2 बरोबर 44. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट.
पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. म्हणजे जी मूळची 2 अंकी संख्या आहे त्यांचा गुणाकार करायचा, गुणाकारातून 9 वजा करायचं. आपण 57 जर घेतलं तर 5 आणि 7 चा गुणाकार 35 आणि 35तून 9 वजा केल्यानंतर किती येते? 26 येते. म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या जागेवर काय असायला पाहिजे होतं? 57 असायला पाहिजे होतं. 57. सर पर्याय क्रमांक 4 पण येतोय. किती येतोय? 4. म्हणजे त्यात तेच अंक आहेत ना? मग चालते की हा. तसं पण. परंतु एककचा अंक मोठा पाहिजे ना? एककचा अंक मोठा असणारा पहिल्या पर्याय त्यांनी सिलेक्ट केला असेल. बरं असू दे, ठीक आहे. नेक्स्ट. 5 ला 100 तर 8 ला किती? पाचशे चार. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. 125 वजा 5 चा वर्ग पर्याय 25. क्रमांक 2. आता ह्याची वजाबाकी 100 आली. मग यांच्या गाव 8 घेतलं तर 8च्या घनातून 8चा वर्ग काय करायचा? मायनस करायचा. 8चा घन किती असतो? 512. 512. आणि 8चा वर्ग किती असतो? 64. 64. किती वजाबाकी आली? ती काढली का कोणी? 448. पर्याय क्रमांक 4. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4. 4. नेक्स्ट 24. 13 ला 2196, 21 ला किती? आता इथं घन पाठ पाहिजेत बरं का. 13चा 21चा घन पाठ पाहिजे. सांगा पण 13चा पाठ आहे का? पर्याय क्रमांक 2. 2197. 2197 आणि पुढे 2196 आहे. म्हणजे 2197 मधून काय केलं? 1 वजा केलं. 2196 आलं. आता 21चा घन 21चा 3 वेळा गुणाकार करावा लागेल पाठ नसेल तर. 9200. ऑप्शन नंबर 2. सर 9000 पर्याय क्रमांक 3. पर्याय 261. क्रमांक 3. हा बरोबर आहे. यातून पुन्हा एक पर्याय मायनस करा. क्रमांक 3. म्हणजे 9260. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. नेक्स्ट. 3 ला 39 तर 9 ला किती? सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2. बर 9चा घन अधिक 9चा वर्ग अधिक 9. 9चा घन किती? 729. 9चा वर्ग 81. अधिक 9. त्या 3 संख्यांची बेरीज करू. 9 9 18 आणि 19. चला 1 9 8 आणि 9 2 11. चला 1. पर्याय क्रमांक 2. हा 819. पर्याय क्रमांक 2. चारशे 59 ला 18 तर 675 ला किती? क्रमांक 3.
सर पर्याय क्रमांक हम्म सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 कसा येईल रे? पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. तिघांचा गुणाकार करा म्हणजे किती येतोय सांगा गुणाकार. ह्या संख्येचे 180. सर पर्याय क्रमांक 2. मग 180 ला जर 10 न भागलं किती येणार? तर पर्याय क्रमांक 2. 18. तसंच मग 675 मध्ये 3 अंकांचा गुणाकार करू. पर्याय आणि क्रमांक त्याला 2. किती येतोय गुणाकार? 210. 210. सर पर्याय क्रमांक 2. 21. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. 234 ला 99 123 ला काय? छत्तीस सर पर्याय क्रमांक 1. हम्म पर्याय 36 क्रमांक संख्येतील सर्व अंकांच्या घनांची बेरीज आहे. बरोबर. 234 मधील अंकांच्या घनांची बेरीज. बघा प्रत्येक अंकाच्या घन करायचे आणि त्यांची बेरीज करायची. करून बघूया आपण. 2 चा घन 8, 3 चा घन 27 आणि 4 चा घन 64. 7 आणि 8 15, 15 आणि 4 19 ला 9 चला 1 आणि 7 8 9 99. आता 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 1 मिनिट घन पाहिजे. 123 मधील 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन. 1 चा घन 1, 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27. 8 आणि 1 9, 27 आणि 9 किती? 36. पर्याय क्रमांक 1 करेक्ट. 3 चा संबंध 328शी तर 4 चा संबंध कशाशी? सर पर्याय क्रमांक पर्याय 2. क्रमांक पर्याय 2. क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. हा का सांगा 2? तर चा घन 27 अधिक 1 28 म्हणजे म्हणजे 328. हे 3 हाय असं ठेवलंय ना शतकला. हा. मग हे 4 शतकला हाय असं ठेवलं. बरोबर आहे. आता ह्या 3 वरून 28 कसं काढलं? 3 चा घन अधिक 1. 3 चा घन अधिक 1 म्हणजे 27 अधिक 1 म्हणजे 28. अगदी असं केलं 4 चा घन अधिक 1 ना. हो सर. 4 चा घन 64. 64 आणि त्यामध्ये 1 ऍड केला किती आलं? तर पर्याय क्रमांक 65. 465. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. दोन ला 128 तर 3 ला किती? करा पण 2 चा 7 वेळा गुणाकार. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64 आणि 64 दुनी 128. तर पर्याय क्रमांक 1. वा घातांक आहे.
मग इथं आपण 3चा 7वा घातांक करूया. सर पर्याय क्रमांक 1 3चा किती वेळा गुणाकार करायचा? 7 वेळा. हा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 करून बघूया. आता बऱ्याच जणांचं हे पाठ असतात, 3चा वर्ग, 3चा चौथा, 3चा 5वा, त्यांना पटकन येतं. हा बघूया. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आता 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 81 आणि 27 चा गुणाकार. 2180. 27 एके 27, हातचा किती आला? 2. सर 2187. थांबा की 27 8 किती दिले? पाठ आहे का पाडा? 8 7 56, चला 5 8 2 16 आणि 5 21, 216 ना. 216. आणि 216 पुन्हा 2 मिळवलं 218, म्हणजे 2187. पर्याय क्रमांक 1 बरोबर. थोडक्यात 2चा 7वा घातांक आहे तर 3चा 7वा घातांक आहे. आणि शेवटचं उदाहरण 17चा संबंध 20 तर 68चा संबंध कशाशी? आता हे जे 17 आहे त्याच्यातला 1 आणि 7 हे 2 अंक आहेत. 1 चा वर्ग आणि 7 17 अधिक 2 19, 19 अधिक 1 20. 7 चा वर्ग किती? 49. आणि ह्या दोघांची बेरीज 50. पण पुढे 20 आहे ना, मग 50 मधून किती वजा करावं लागेल 20 येण्यासाठी? 30 वजा करायचं. आता असंच आपण 68 मधील अंकांची वर्गाची बेरीज करूया. म्हणजे 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. 6 चा वर्ग किती? 36. आणि 8 चा वर्ग 4. आणि ह्या दोघांची बेरीज 100. 100. परत किती वजा केलं आपण? 30. मग इथं पण 30 मायनस करूया. किती येणार वजा बाकी? 70. म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर माझा पर्याय क्रमांक 1 येते. कसं काय? सर 17 मध्ये 7 मधून 1 वजा केल्यावर 6 येते आणि 6 ची दुप्पट 3 ती 20 मधून वजा केली की 17 येते. परत 8 मधून 6 वजा केले की 2 येते आणि 2 ची निमपट 1, मग ती जर 69 मधून वजा केली तर 68 येते. किती पर्याय येते तुझा? पर्याय क्रमांक 1. बर ठीक. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण संख्यातील समसंबंध या घटकावर आधारित 30 उदाहरणं पाहिली. म्हणजे काल आणि आज असं 2 तासिका आपण संख्यातील समसंबंधावर पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तसं विद्यार्थ्यांची उपस्थिती मला पाहिजे त्यापेक्षा कमी आहे. मग अशी थोडी जास्त देतात. फक्त 44 विद्यार्थी आहेत. आपल्याकडे नोंदणी 100 पेक्षा जास्त मुलांची आहे. म्हणजे परीक्षेला एक लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी असं असतील की NMS परीक्षेला नाही तर स्कॉलरशिपला आहे. त्यांनी सुद्धा हे सगळं करायचं. कारण सेम सिलेबस आहे NMS आणि स्कॉलरशिपचा बुद्धिमत्तेचा. उलट स्कॉलरशिपला 1-2 घटक जास्त आहेत बुद्धिमत्ता NMS पेक्षा. त्याच पद्धतीनं रोज आपण टाइम टेबल प्रमाणे एक ऑनलाईन टेस्ट पाठवतोय, ती पण सोडवा. आता आपला विषय कुठला चालू आहे सध्या? इतिहास. काल त्याची पहिली टेस्ट आपण सर्वांनी सोडवली. आता मला रिप्लाय जरी देता आला नाही, मला वेळ नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सोडवायचे, मला स्क्रीनशॉट टाका. नाही टाकला तरी एकंदर रिझल्ट मध्ये मला दिसते किती जणांनी टेस्ट सोडवली. त्यामुळे रोजचं रोज स्वतः काम करायचं. सर माझी टेस्ट ओपनच होत नाहीये. कशामुळं? काय माहित नाही सर, पण ओपनच होत नाहीये.
काल मी सोडवली पाठवल्या. बर का ओपन 100 मुलांनी जास्त सोडवलं. मागचा रिझल्ट क्लिअर करावा लागणार मला. ठीक आहे, मी रिझल्ट क्लिअर करतो, पुन्हा ट्राय करा आणि आजची पण टेस्ट सोडवा. साधारणतः दुपारच्या अगोदर सोडवली का नाही तर टेस्ट सुटेल. दुपारनंतर काय होते, जास्त मुलं सोडवतात बाहेरच्या शाळेतली सुद्धा, त्यामुळं रिझल्ट क्लिअर करावा लागेल. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.